सके। सुनो बुद्ध का ज्ञान, इसमें सुख है शांति है, इसमें है निर्वाण। आओ लोगों जगत के, चले धम्म के पंथ, इस पथ चलते ज्ञानी जन, इस पथ चलते संत। आओ मानव मानवी, चले धम्म के पंथ, कदम कदम चलते हुए, दुर्जन होवे संत। भगवान अनंत सम्यक संबुद्ध, सम्यक संबुद्धांनी सुव्याख्यात केलेला सद्धम्म, सद्धम्मातील पवित्र जीवन व्यतीत करणारा भगवान अनंत सम्यक संबुद्धाचा श्रावक संघ या त्रिरत्नाला वंदन करतो। अनेक वर्षापासून ज्याने चांगल्या प्रकारची सुरुवात केली, जे लोक कल्याणाची आहे, लोक जागृतीची आहे, असे महास्तवीर ज्ञान ज्योतिजी आणि भिक्षू संघ यांना त्रिवार वंदन करतो। सामाजिक परिस्थितीमध्ये जो काही आज भ्रम निर्माण करणारे लोक निर्माण होताना दिसतात, भगवान अनंताच्या वाणीच्या संबंधी बोलत असताना फार महापातकी लोक आहेत। जोपर्यंत आपण चळवळीमध्ये येऊन बोधिसत्व बाबासाहेब आंबेडकरांनी जी चळवळ उभी केली, या चळवळीचा एक अंग म्हणून आणि सत्यवादी विचाराची प्रेरणा घेऊन आपण जोपर्यंत चालत नाही, तोपर्यंत इतिहासाची उजळणी होणार नाही। इतिहास लेखणीच्या माध्यमातून आता लोक बंद करायला लागले आणि अशातूनच एक नवीन प्रेरणा लोकांना देण्यासाठी भगवान अनंतांचा जो काही आदेश आहे, चरत भिक्खवे चारिकं बहुजन हिताय बहुजन सुखाय, या आदेशाच्या पालनाचं तंतोतंत आचरण करत असताना लोकांपर्यंत जनजागृती व्हावी आणि पुन्हा इतिहासाच्या पाऊल खुणा इथं स्पष्ट व्हाव्या, हा एक महत्वाचा ज्ञानाचा दिवा घेऊन भंतेजी जे चालले ते अत्यंत तुलनीय आहे। ह्या सगळ्या गोष्टी करत असताना आताची जी परिस्थिती निर्माण होत आहे ना, ती भयानक होत आहे। यासाठी म्हणतो कारण शत्रूला आपण सहज जाणू शकतो, पण तुमच्या जवळचा माणूस राहून तुमचा घात करेल हा त्याच्यापेक्षा भयानक व्यक्ती आहे। ते चळवळीत असेल, राजकीय क्षेत्रात असतील, कुठलीही बुद्धाच्या विचाराची चळवळ असो किंवा बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीतला एक भाग असो, असे छोटे रुस्तम ज्यावेळेस चळवळीला घातक असतात त्यावेळेस
ती चळवळ थांबण्याचा प्रयत्न होत असते. आणि हे सगळ्यात महत्वाचं काम जवळच्या लोकांतून होताना दिसते. एक तर पहिली गोष्ट अशी आहे की आपण जोपर्यंत जागृत होत नाही तोपर्यंत चळवळ काय हे आपल्याला समजणार नाही, आणि सत्याच्या मार्गापर्यंत आपण चालण्याचा प्रयत्न करत नाही तोपर्यंत सत्यही समजणार नाही. सत्य जर तुम्हाला गवसून घ्यायचं असेल, सत्य जर तुम्हाला ओळखून घ्यायचं असेल, सत्य जर तुम्हाला तपासायचं असेल तर प्रत्यक्ष तुम्हाला प्रॅक्टिकली त्या गोष्टी करणं आवश्यक आहे. आणि ते प्रॅक्टिकल ज्यावेळेस झाल्या त्यावेळेस प्रत्येक तुम्हाला जाणीवपूर्वक येईल आणि तिथून खऱ्या अर्थाने इतिहासाची सुरुवात होणार आहे. चळवळीमधल्या कुठल्याही गोष्टी एक महत्वाच्या येतात की दोन गोष्टी बाबासाहेब आंबेडकरांनी जाणीवपूर्वक सांगितल्या की ज्या चळवळीमध्ये मर्जी राखल्या जाईल ती चळवळ तेव्हा संपते, आणि ज्या चळवळीमध्ये नातेगोते ज्यावेळेस येतील त्यावेळेस सुद्धा ती चळवळ समाप्त होते. भिक्षुता हा प्रामाणिकपणे नात्याचाही नाही आणि मर्जी दाखल काम करणारा नाही, हे तर आपण सगळ्यांनी स्पष्ट स्वरूपात बघायला पाहिजेत. आणि ते दिसतानाही आपल्याला आपण त्या चळवळीमध्ये सहभागी झालेले दिसत आहात. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराप्रमाणे ह्या सगळ्या गोष्टी करत असताना की जे काही भारतातले स्थळ आहेत, जे काही भारतातले आज लोकांनी केलेल्या कब्जाचा विचार जर आपण केला किंवा लोकांनी जे काही हस्तगत केले आणि आपल्या विचाराप्रमाणे त्याला सजवलं धजवलं, याला जर ओळखायचं असेल तर तुम्हाला ती सत्य दृष्टी अत्यंत महत्वाची आहे की बुद्धाच्या वाणीमध्ये सम्माद दिठ्ठी याला ते एक महत्वाचं स्थान दिलं जाईल. सम्यक दृष्टी केवळ फक्त अंतर्ध्यानातली सम्यक दृष्टी आज आपल्याला पाहायची नाही आहे, तर जे जे आपल्या समोर सांस्कृतिक दृष्टिकोनातून सामाजिक दृष्टिकोनातून जे जे सत्य बघायचं असेल तर त्यासाठी सम्यक दृष्टी हे आवश्यक आहे. आणि सम्यक दृष्टीचा विचार हा प्रत्येक व्यक्तीने घेतला पाहिजे. इतिहासाच्या माध्यमातून आमचे लोक साहित्य बरेचसे झालेले आहेत आणि साहित्य झाल्याप्रमाणे त्या विचारातून मगाशी ज्ञानज्योती भंतेजीने अत्यंत महत्वाचा विचार मांडला की संशोधन करत असताना जो कोणी व्यक्ती शास्त्रज्ञ तो डायरेक्ट सांगू शकतो की मी भिंतीच्या पलीकडे जाऊ शकतो. हे ज्यावेळेस सत्यक्रियाच्या माध्यमातून तो त्या ठिकाणी संशोधन करतो, हे तर वाणी भगवान अनंत सम्यक संबोधाने तुमच्या चित्ताच्या संबंधी ध्यानाच्या संबंधी या पायऱ्या गाठण्याला जो काही प्रयत्न करत आहात त्याला ते साध्य होते. हा तर अत्यंत अंतर्ज्ञानातला अभ्यास आपण करणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी या ज्या ऐतिहासिक पाऊलखुणा आहेत याचाही सुद्धा मागोवा घ्यायला पाहिजे. या दोन्ही गोष्टी आपण ज्यावेळेस प्रत्ययात आणतो त्यावेळेस निश्चित सत्य स्वरूप हे तसंच्या तसंच आपल्यावर जाणीवपूर्वक इतिहासाच्या माध्यमातून आपण त्याची सुरुवात करताना आपल्याला दिसणार आहे. तर काही लोक याला खोळंबा घालण्याचं काम करतात. जाणीवपूर्वक आहे की बाबासाहेबाला हे मान्य नाही, बाबासाहेबाला ते मान्य नाही. काही तर अधिक त्याच्याही पलीकडे लोक आहेत, चळवळीत काम करतात बाबासाहेबांच्या आणि बाबासाहेबांवर म्हणतात की हे पुस्तक बाबासाहेबांनी लिहिलं, हे पुस्तक बाबासाहेबांनी लिहिलंच की नाही याची शंका आहे. बाबासाहेबांच्या संबंधी लिहित असताना बुद्ध आणि त्यांचा धम्मग्रंथ लिहित असताना जाणीवपूर्वक लिहितात किंवा बोलतात की बाबा ह्या सगळ्या गोष्टी ज्यावेळेस येतात त्यावेळेस बाबासाहेब आंबेडकरांचे हे तत्वच नाही किंवा हा इतिहासातला भागच असू शकत नाही, हे कोणाच्या तरी डोक्यातून सुपीक आलेलं विचार दिसतात. काही लोक तर त्याच्याही पलीकडे जाताना दिसतात आपल्याला आणि बोलतात, हे जाणीवपूर्वक बोलतात लोक की बाबासाहेब असं लिहू शकत नाही. जर बाबासाहेब लिहू शकत नाही तर याला पुरावा काय असू शकणार आहे? तुम्ही 2 पुस्तकं वाचले किंवा तुम्ही 2 ह्या सगळ्या गोष्टी केल्या, तुमच्या अंतरचित्ताचा किंवा तुमच्या अंतर्मनाचा तुम्ही विचार तरी घेतला का? तुम्ही अंतर्मनाला तरी ह्या गोष्टी विचारल्यात का? बरेचसे असे अनेक प्रश्न आहेत की बुद्धाने त्यांच्या धम्मग्रंथामध्ये आणि काही लोक त्याच्याही पलीकडे लिहिताना दिसतात आपल्याला की बाबासाहेबांना हे मान्यच नाही आणि बाबासाहेबांच्या नावावर हे RSSच्या लोकांनी लिहिलं, हे कोणातरी ब्राह्मणाने लिहिलं, कोणातरी ब्राह्मणाला लिहिलं असं म्हणतात. पण कोण ब्राह्मण आहे हा अजून काही ते दाखवतही नाही आणि कोणी तशा प्रकारची सुरुवात करत नाही. चळवळ तर त्यावेळी श्रमण आणि ब्राह्मणांची जे काही परस्पर युद्धाची संख्या वाढवण्याची होती
ते तर खऱ्या अर्थाने श्रमण संस्कृती तेव्हाच जिंकली की ज्या ब्राह्मण संस्कृतीला खापे घालण्याचं काम केवळ फक्त श्रमण संस्कृतीने केलेलं आहे. श्रमण संस्कृती तेव्हाच जिंकेल किंवा श्रमण संस्कृती त्यावेळेसच पुढे येईल की ज्या वेळेस आपण ब्राह्मण संस्कृतीचा कळाडून विरोध नाही की त्यांच्या तराजूमध्ये आपण बसणार नाही. अशा प्रकारची जर तुम्ही 22 प्रतिज्ञेच्या माध्यमातून शपथ ग्रहण करत असाल तर नक्कीच श्रमण संस्कृतीचा विजय होईल. आणि तो विजय प्राप्त करण्यासाठी हे जे भंते जे आपल्या समोर चालताना दिसतात किंवा हे जे चळवळ उभी करतात, गावोगावी जातात, हा एक मोठा प्रचार श्रमण संस्कृतीचा आहे आणि तो श्रमण संस्कृतीचा विजय होण्यासाठीच आहे. आज जरी ज्ञानज्योती भंतीजीला फारसं तेवढं महत्व प्राप्त झालं नसेल किंवा आज रोजी ज्ञानज्योती भंतीजीला काही लोक जाणीवपूर्वक विरोध करत असतील, काही लोक व्हॉट्सअपच्या माध्यमातून कुठल्या कुठल्या शब्दाचा प्रयोग करणारे असतील, आज वाटते. पण ज्यावेळेस ज्ञानज्योती भंतेजी देहाच्या माध्यमातून आपल्यात नसतील त्यावेळेस मात्र सगळेच सगळे म्हणतील की ते भंतेजीने जे चळवळ उभी केली ती चळवळ तशी होती. त्या चळवळीत येण्यासाठी तुम्ही माघार का घेता? ही चळवळ वाढवण्यासाठी तुमच्याकडून बाबासाहेब आंबेडकर पुन्हा या ठिकाणी आपल्याला लोककल्याणाच्यासाठी उभे करावे लागतील. यासाठी तुम्ही काय करता आणि तुमचं योगदान काय यासाठी सुरुवात करणं गरजेचं आहे. हा उन्हाळा जरी केवढा मोठा असला तरी मात्र बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराने अधिक झपाटला जाणार आहे, कारण ती तेवढी काळाची गरज आहे. हे तेवढंच महत्वाचं आहे की जे सुरुवात केल्या जाईल. अनेक लोकांचा इतिहास केला, जसं राहुल सांस्कृत्यांनी जे विचार केले, विचार करा राहुल सांस्कृत्यान जर विचार आपण केला तर ते एक ब्राह्मण व्यक्ती आहे आणि बाबासाहेब आंबेडकर जाणीवपूर्वक म्हणतात मी ब्राह्मण व्यक्तीचा विरोध करत नाही, मी ब्राह्मण्यांचा विरोध करतो. आज रोजी तुमच्या ब्राह्मण व्यक्ती आल्यात आणि ब्राह्मण्य व्यक्ती निर्माण होताना दिसतात तरी तुम्ही काय करू शकत नाही. आणि दोष दिल्या जाते केवळ फक्त श्रमण संस्कृती निर्माण करणाऱ्या लोकांना. हा विचार कुठे थांबला पाहिजे, हा विचार तुमच्यातला थांबला पाहिजे. त्यासाठी तुम्ही काय प्रयत्न करता? तुमची दिशा ठरवायची असेल तर तुम्ही काय केलं पाहिजे? त्याच्यावरच विश्वास ठेवला पाहिजे की जो इमान इतबारे सगळ्या गोष्टीचा त्याग करण्यासाठी तत्पर असतो, सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी त्यागात केला जातो. केवळ फक्त त्याचा ध्यास आहे की मला ते पद प्राप्त झालं पाहिजे. कुठलं पद? निर्वाण अवस्था प्राप्त झाली पाहिजे, अरहंत पद प्राप्त झालं पाहिजे, यासाठीच करायचं आहे. पण त्याबरोबर जे काय सिद्धार्थ बोधिसत्वाने जो वसा घेतला की स्वतः अरहंत होताना, जीवन मुक्त होताना, सम्यक संबुद्धत्व प्राप्त करत असताना करोडो लोकांचं, अब्ज लोकांचं कल्याण करण्यासाठी, त्यांना दुःखातून मुक्त करण्यासाठी जो काही तो प्रयत्न केला, 45 वर्ष सतत पायी फिरले, त्याचा एक महत्वाचा भाग आपण लक्षात घेणं गरजेचं आहे की जो कोणी भिक्षू इमानी इतबारे चळवळ पुढे नेण्यासाठी प्रयत्नशील असतात त्या लोकांच्यासाठी आपण काय करतो याचंही सुद्धा सत्य ज्ञान, याची सुद्धा सम्यक दृष्टी आपल्याकडे असणं गरजेचं आहे आणि त्या माध्यमातून होते. अशोक वाटिका हे अत्यंत महत्वाचं एकेकाळचं असणारं पवित्र स्थळ आहे की या अशोक वाटिका निर्माण करण्यासाठी मी जाणीवपूर्वक पाटलांचा म्हणजे उल्लेख करणार आहे. गुणवंतराव पाटील की ज्याने अत्यंत चळवळीतला एक भाग निर्माण करत असताना आज नाही, आज गुणवंतराव पाटील या ठिकाणी नाही आहेत. गुणवंतराव पाटील त्यावेळेस असणारे जे सभापती होते ते आज नाही आहेत, पण त्यांनी जे काही उठून उभं केलं, त्यांनी जे काही बाळासाहेब आंबेडकरांच्या हस्ते इथून निर्माण केली, आज अकोलेकरांच्या साठी हे एवढं मोठं स्थळ निर्माण केलंय. त्या चळवळीच्या संबंधी विचार करायचा असेल तर गुणवंत पाटलांना किती लोक विसरले आणि किती लोकांनी त्यांना अभय दिला, हाही तेवढाच महत्वाचा भाग आहे. चळवळीमध्ये येत असताना इतिहासातल्या पाऊल पुन्हा वाचल्या पाहिजेत, गेलेला इतिहासातला माणूस त्याला पुन्हा उजाळा दिला पाहिजे आणि तशा प्रकारची सुरुवात आपण केली पाहिजे. ही जिद्द, हा जो दृढ संकल्प आपण ज्यावेळेस करतो त्याची खऱ्या अर्थाने सुरुवात होणं गरजेचं आहे. आणि मग तोच एक भाग आहे की अकोल्यापासूनही सुद्धा ती एक महत्वाची चळवळ उभी व्हावी. ते मला जाणीवपूर्वक बोलवतात. का बोलावतात? त्यांचं माझं वैर आहे? अरे आम्ही एका जातीचे आहोत, आम्ही एका जातीचे आहोत. म्हणजे तुमची जात वेगळी आणि आमची जात वेगळी असं नाही आहे. आमची जात एक अशी आहे,
आमची श्रमण संस्कृती जाते काय, आम्ही ब्राह्मणांच्या संस्कृतीमध्ये कधीही मोडत नाही, कारण ब्राह्मण संस्कृती कधी तुमचा घात करेल आणि पुन्हा कधी या राजपदावर पुन्हा प्रस्थापित होईल आणि संपूर्ण बहुजन समाजाला कधी थापी घातल्या जाईल, हा विचार तेवढाच आहे आणि त्याच्यासाठी संघर्ष करणं हे तेवढंच कर्तव्य आहे आणि तो विचार करायला पाहिजेत आपण. माझ्यावर सुद्धा फार मोठे आरोप या ठिकाणी लोकांनी सुरुवात केलेली आहे. मी अजिबात कोणालाच भीक घालत नाही, आरोपाला कधी घाबरत नाही. मी सत्य जे आहे ते आहे, श्रमण संस्कृतीतला भाग तोच आहे. म्हणून मगाशी मी बोललो की जवळचा माणूस जेवढा घातक असतो, जवळचा तो माणूस घातक असतो की ज्याची दोन्ही दगडावर त्यांचे पाय आहेत, तो घातकी तेवढाच आहे. ज्यांनी श्रमण संस्कृतीचा इतिहास वाचला आणि श्रमण संस्कृती पुढे नेण्यासाठी ध्येय उद्दिष्ट सफल करण्याच्या दृष्टिकोनातून तो पुढे सरसावत आहे, तोच व्यक्ती एका दगडावर पाय ठेवून श्रमण संस्कृतीला पुढे नेते आणि बोधिसत्व बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीतला एक खांदा बनवून उभा राहण्याचा प्रयत्न करतो. त्याची सुरुवात आपल्यापासून होणं गरजेचं आहे आणि ती चळवळ पुढे नेण्याच्या दृष्टिकोनातून आपणही तेवढंच महत्वाचं कर्तव्य केलं पाहिजे. जो एवढा मोठा उन्हाळा लागला आज रोजी, आजच्या दिवशी जर बघितलं आपण तर जवळजवळ 39-40 टेम्परेचर आहे आणि 40 या टेम्परेचर मध्ये आपण पायी जातात. होऊ शकते की मलाही सुद्धा यात आहे, मी सुद्धा या चळवळीमध्ये सहभागी होणार आहे. याच्यातून सुरुवात करायची आणि म्हणून प्रत्येकाने आपले गट तट सगळ्या गोष्टी विसरून जातात. तुम्ही कुठल्या संस्कृतीमध्ये काम करता तर पहिला हा विचार करा की मला संस्कृती ती प्रिय आहे किंवा त्या संस्कृतीतला मी अविभाज्य घटक आहे की जे बुद्धाची चळवळ उभी करण्यासाठी ज्या लोकांनी आपलं ब्राह्मणत्व नाकारलं आणि पुन्हा लोक कल्याणासाठी आपल्या जीवाची आहुती दिली, ते उठून उभं राहिले चळवळीतले. मग त्या ठिकाणी असतील सारीपुत्त असतील, महामोगलायन असतील, काश्यप असतील, जे काही भिक्षू होऊन गेलेले आहेत, जे ब्राह्मण लोक होऊन गेलेले आहेत, त्या काळात बुद्धाच्या प्रभावाखाली आले आणि जवळजवळ 85% ब्राह्मण बुद्धिझम मध्ये आले आणि बुद्धिझम मध्ये येत असताना सत्याचा आधार घेऊन पुढे राहिलेत आणि ब्राह्मणत्व नष्ट करण्याचा प्रयत्न त्यांनी सुद्धा केला. आज मात्र सगळे लोक गाफील झालेत आणि हा मुक्त आहे, हा तो असा आहे, याच्यावर टीका टिप्पणी करतात. आपण सुरुवात करायला पाहिजे की मला बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीतला आणि बुद्धाच्या संस्कृतीतला मला वारसा पुढे नेण्यासाठी मी काय करू शकतो. आज जी परिस्थिती आहे एका दृष्टिकोनातून नाही, तुमच्या मुलाच्या शिक्षणाच्या संबंधी सुद्धा तो एक महत्वाचा विचार येऊन ठेवलेला आहे. तुमच्या मुलांना कुठल्या पद्धतीने शिकवायला पाहिजेत हा तर मी जवळजवळ 10 वर्षाच्या अगोदर इथे अकोल्यात प्रश्न निर्माण केला होता. मी नव्याने इकडे आलो त्यावेळेस हा प्रश्न जाणीवपूर्वक निर्माण केला होता की तुमच्या लेकराला साधं त्रिशरण पंचशील येत नाही. अरे तुमच्या लेकराला जर त्रिशरण पंचशील येत नाही पण श्रमण संस्कृतीवर किंवा भिक्षूवर तुम्ही टीका टिप्पणी करता, हा किती मोठी शोकांतिका आहे, किती मोठं दुर्भाग्य आहे तुमचं की बाबासाहेब आंबेडकर एका इकडे म्हणतात की आमचं आहे, बुद्ध आमच्या एका इकडे आणि तशा प्रकारची तुमच्या घरातून सुरुवात झालेली दिसत नाही. हे सगळ्यात मोठं चळवळीला पडलेलं भगदाळ असेल आणि हे जर बुजवायचं असेल तर त्यासाठी हिमानी हितबारे तुम्हाला या अशा लॉंग मार्च माध्यमातून तुम्हाला श्रमण संस्कृती पुन्हा जिवंत ठेवावं लागणार आहे. जिवंत ठेवण्यासाठी लोकांचा सहभाग तेवढाच महत्वाचा आहे. जिवंत असण्यासाठी लोकही सुद्धा तेवढेच प्रामाणिक पाहिजेत. जर लोक प्रामाणिक नसतील तर त्या ठिकाणी चळवळ प्रामाणिक होऊ शकत नाही आणि जी चळवळ प्रामाणिक उभी राहू शकत नाही ते केव्हाही गुलामीच्या पारड्यात येऊन बसते आणि कधी गुलाम होतात हे या ठिकाणी सांगता येणार नाही. जर तुम्हाला गुलामीच्या मार्गातून मुक्त व्हायचं असेल, तुमच्या मुलाला पुढचं भवितव्य धोक्यातून बाहेर काढवायचं असेल तर त्यासाठी तुम्ही तेवढा प्रयत्न केला पाहिजे आणि तशा प्रकारची सुरुवात आज आपल्या ठिकाणी होताना दिसते. हा जो लॉंग मार्च आहे बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्त, याच्यात ज्योतिबा फुलेंची जयंती आली, याच्यात हा एक भाग म्हणून आहे की इथं संत कबीरांचाही महत्वाचा भाग येतो. इथं अधिक पुढे गेला आपण तर महाराष्ट्रातले एकमेव संत आहेत की ज्या संतांचे श्लोक बाबासाहेब आंबेडकरांनी जे काही पाण्याच्या सत्याग्रहाच्या संबंधी जे साप्ताहिक काढलं होतं, जे काही पाक्षिक काढलं होते, त्या पाक्षिकाची सुरुवात प्रबुद्ध भारत असेल किंवा त्याच्या अगोदरचं पाक्षिक असेल जनता, या जनतेच्या पाक्षिकातून बाबासाहेब आंबेडकरांनी तुकोबारायाच्या गाथेपासून सुरुवात केलेली आहे. पहिला शब्द जो 1927 मध्ये
पाण्याच्या साठी सत्याग्रह करण्यासाठी बाबासाहेब आंबेडकर, त्या बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या स्लोगन लिहिलाय की इथं जय शिवाजी आणि जय भवानी पहिल्या शब्दाची सुरुवात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केली आणि महाराष्ट्रात सख्या अख्ख्या महाराष्ट्रात तेव्हापासून जय शिवाजी आणि जय भवानीचे नारे सुरू झाले. याच्या अगोदर कोण्या मराठाला आणि कोण्या मराठा म्हणणाऱ्या माणसाला जय भवानी आणि जय शिवाजी माहित होतं म्हणून? तो तर बाबासाहेब आंबेडकर आहे आणि त्या बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराप्रमाणे सुरुवात झालेली होती. तोच एक संघर्ष त्याच माध्यमातून आम्ही अनेक पद्धतीच्या माध्यमातून भिक्षूंच्या संघाच्या माध्यमातून किंवा ज्ञानज्योती भरतीची जे लॉंग मार्च काढतात त्या माध्यमातूनही सुद्धा स्पष्ट होते. उद्देश हा आहे की ही चळवळ फक्त कायम ठेवल्या गेली पाहिजे. ही चळवळ तेवढीच महत्वाची आहे. म्हणून बाबासाहेब आंबेडकर म्हणतात चळवळीचा विस्तव कधी शांत होऊ देऊ नका, तो निखारा सतत पेटला पाहिजे. त्या निखाऱ्याची आग आम्ही बनण्याचा प्रयत्न करतो, आम्ही त्याला फुंकर मारण्याचं काम करतो. पण नैतिक जबाबदारी केवळ फक्त सामाजिक पद्धतीत जीवन जगणाऱ्या माणसाची आहे. आणि जर का जागृत झालेले लोक पुन्हा एकवटून उभे राहतील तर चळवळ मात्र इथं श्रमण संस्कृतीचा विजय करण्यासाठी खंबीर असेल आणि तशा प्रकारची सुरुवात करणं गरजेचं आहे. मी जाणीवपूर्वक सांगतो की राजकारणातला जो काही भाग आहे तो राजकारणातला भाग बिलकुल इथे शून्य अवस्था प्राप्त करून झालेली आहे. मी इथल्या अकोल्याची गोष्ट नाही करत, मी अख्ख्या महाराष्ट्रातली गोष्ट करतो. कारण आज लाचारीपणा लोकांनी स्वीकारले आहे. मग जे स्वतःला आंबेडकरी चळवळीतले लोक म्हणणारे असतील, ते स्वतःला आंबेडकरी चळवळीतले लोक म्हणणारे असतील तरी सुद्धा ते दावणीला बांधल्या गेलेले आहेत. आणि जे दावणीला बांधल्या जातात ते केव्हाच बाबासाहेबांचा घात करतात, ते बुद्धाच्या विचाराचा केव्हाच चुराळा करतात. आपल्याला जागृत राहायचं आहे की आपल्याला येणाऱ्या काळामध्ये कशा प्रकारची तयारी करायची आहे. हा खऱ्या अर्थाने इथून या लॉंग मार्चच्या माध्यमातून आपल्या समोर एक महत्वाचं आव्हान देत असताना तुम्ही त्या आव्हानाला किती इमानदारीने जगता हाही सुद्धा तिथला एक संदेश देण्याचं काम या ठिकाणी होते. दरवर्षीप्रमाणे इथून सुरुवात झालेली जी लॉंग मार्च आहे ती केवळ बाबासाहेब आणि बुद्ध सांगत नाही, इथं तुकोबाराया सुद्धा तेवढाच महत्वाचा जोराने सांगितला जातो. इथं तेवढीच त्याची निंदा केल्या जाते रामदासाची. इथे तेवढंच महत्वाचं काम केलं की जे जे लोक स्वतःची इमानदारी विकून काढतात, स्वतःची बेमानी इथं प्रकट करतात, त्या लोकांना केव्हाच या ठिकाणी संस्कृतीमध्ये गाळल्या गेलेला आहे. ती केवळ फक्त श्रमण संस्कृती आहे आणि या श्रमण संस्कृतीचा इतिहास आपणही सुद्धा रंगू शकतो. फक्त एक पाहिजे की तुमच्याकडे एक निष्ठता पाहिजे आणि एक निष्ठता असणारी व्यक्ती हे त्या ठिकाणी विजयाच्या स्तंभापर्यंत पोहोचू शकणार आहे. म्हणून बोधिसत्व बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी आपण जात असो किंवा बोधिसत्व बाबासाहेब आंबेडकरांचा पुन्हा आपण जर उजाळा निर्माण करण्यासाठी जात असो तर तो बाबासाहेब आम्हाला आठवला पाहिजे की ज्या बाबासाहेबांच्या केवळ कवितेच्या माध्यमातून किंवा गाण्याच्या माध्यमातून नाही, घेतो तो श्वास आणि खातो तो घास केवळ बाबासाहेब आंबेडकर तुझा आहे असं म्हणण्यात नाही आहे. प्रॅक्टिकली मला तिथं करता आलं पाहिजे. मी काय चळवळीचा अंग होऊ शकतो, मला काय चळवळ निर्माण करायची आहे, ही चळवळ उभी जोपर्यंत राहील तोपर्यंत मी त्या चळवळीतला एक खांब म्हणून उभा राहण्याचा मी प्रयत्न करतो. हा जोपर्यंत तुम्ही तुमच्या इमानीद्वारे मनाशी दृढ संकल्प करत नाही तोपर्यंत हे चळवळ पुढे राहणार नाही. या चळवळीचा भाग हा महत्वाचा आहे. येणाऱ्या चळवळीचा एक महत्वाच्या भागाची सुरुवात सांगत असताना जसं ज्ञानज्योती भट्टीजीवर जो काही अन्याय अत्याचार होत आहे तो पहाडीच्या माध्यमातून तो डोंगर तिथं हस्तगत करण्याचा आहे. त्यांना जाणीवपूर्वक हायकोर्टामध्ये जावं लागते. तर इथले काही लोक जाणीवपूर्वक टीका करतात की भट्टीजीला काय करायचं आहे. अरे राजा, ते टेकडी बुद्धकालीन आहे रे. तिथं बुद्धांच्या जीवनातले बुद्धांनी दिलेला त्या भिक्षूंना आदेश, तो आदेश पूर्ण करण्यासाठी भिक्षूने आडोसा घेतला. तिथं काही लोकांनी तुमच्या समाजातल्या राजांनी तिथं त्यांना अभय देण्याचं काम केलं. मग ते लेणीचं स्वरूप तिथं प्राप्त झालं. त्या लेण्यांमध्ये अनंत भिक्षू राहिलेले आहेत. ती जागा जतन करायचं काम तिथं केल्या जाते. इकडे सुद्धा बुद्धभूमीलाही सुद्धा बुद्धकालीन लेण्या आहेत, नाही असं नाही. कारण बुद्ध पातूर हे बुद्धांचे लेण्यांचं पातूर म्हणल्या जाते. तिथं ब्राह्मणाच्या हिंदू धर्मीय लोक जाणीवपूर्वक त्याला पेशव्याचं पातूर म्हणतात की जो पेशवा आला आणि तिथं दळला, तिथं त्या लेण्यामध्ये लपून राहिला.
हे आपल्याला माहित आहे. मग कालचा असणारा जो माणूस आहे की ज्याने स्वतःला मग तिकडे जर अक्कलकोटचा म्हणत असाल किंवा शेगावचा म्हणत असाल किंवा मधला जो तुमचा शिर्डीचा म्हणत असाल, तर यांनी अभय कुठला घेतला तर भिक्षूंच्या लेण्याचा आधार घेतला आणि तिथं दडून राहिले. तोही सुद्धा पेशवा तिथं येऊन दडून राहिला, जागृत झाला आणि तिथून कुठून तरुण पळून गेला. केवळ फक्त बुद्धाच्या आश्रयाखाली या लोकांनी जीव वाचवलेले आहेत. आणि ते एक पाऊल पुन्हा पुन्हा करत असताना हिंदू लोक त्याला पेशवायचं म्हणतात, मुसलमान लोक त्याला शहाबाबूचा पातूर म्हणतात, पण जैन लोक आणि बौद्ध लोक पुरा इतिहास वाचा आपण, त्याला केवळ फक्त लेण्यांचं पातूर म्हणतात. आणि जैनांच्या याच्यात मध्ये सुद्धा लेण्या येत नाहीत, त्या केवळ फक्त लेण्या येतात बौद्ध धम्मामध्ये. आणि बौद्ध धम्माच्या पाऊल पुन्हा तिथेही सुद्धा होतात. इनकेन प्रमाणे तिथेही सुद्धा चांगल्या प्रकारची सुरुवात होते. आणि मग जे काही होत आहे तर तिथून सुरुवात करतात. आज रोजी काही लोक जाणीवपूर्वक तिथेही टीका टिप्पणी करायला सुरुवात करतात. अकोला जिल्ह्यासाठी मोठं स्थान कुठे आहे? अशोक वाटिका सोडल्यानंतर कुठे असणार आहे? बी संघपाल काय त्याच्या मरणावर घेऊनच जाणार आहे का? बी संघपाल काय तिथं गेल्यानंतर काय ते सगळं ते नाही की माझा आहे त्याला माझ्या मरणावर टाकाल घेऊन जा असं होईल का? लोक कल्याणासाठी श्रमण संस्कृती टिकवायची असेल तर स्वतःच्या प्राणाची आहुती द्यायला तयार आहे. आणि अनेक भिक्षूंना कापलं गेलं. नालंदा विश्वविद्यापीठाचा इतिहास वाचा की तिथं कत्तली केल्या गेल्या तिथं मारून टाकलं भिक्षूंना, इमानदारीनं जगणाऱ्या भिक्षूंना मारून टाकलं. आजही सुद्धा स्वतः बौद्ध म्हणणारे लोक इमानीद्वारे जीवन जगणाऱ्या श्रमणांना किंवा भिक्षूंना आजही सुद्धा त्याच चेष्णातून पाहतात. त्याच चेष्णा लावलेला आहे की जे इतरांना लावल्या जातात. आणि जे श्रमण संस्कृती कधीच होऊ शकले नाहीत ते श्रमण संस्कृतीचा आधार घेऊन जातात. ते केव्हाही मृत अवस्थेमध्ये पाण्याच्या बाहेर फेकल्या जातात. जे जिवंत आहे ते पाण्यात तरतात आणि पाण्याच्या पलीकडे जाण्याचा इतिहास निर्माण करतात. ही असणारी संस्कृती बुद्धांची आहे आणि तोच इतिहास इथं पुनरावृत्ती लिहिण्याचं काम केलं जाते. आपणही सुद्धा त्याचे साक्षीदार आहात. आणि त्याच निमित्ताने हे सगळं आहे. म्हणून काही लोकांच्या माध्यमातून जाणीवपूर्वक मला या ठिकाणी सांगितलं की भंतीजी, आपण जर या सगळ्या गोष्टी करत असाल तर सगळ्या भिक्षूंना एकत्र करणं गरजेचं आहे आणि तेच महत्वाचं आहे. काय गरज आहे? समजा जर विचार केला, ज्ञानज्योती भंतीजी सगळ्या अख्ख्या भारतामध्ये प्रसिद्ध आहे, त्यामध्ये काही प्रश्नच नाही. त्यांना काय गरज आहे? बी संघबालाची आवश्यकता आहे. एक श्रमण श्रमणाला ओळखू शकतो. एक श्रमण श्रमणाला ओळखू शकतो. कारण इतिहास लिहायचा असेल तर जे इतिहासामध्ये स्वतःची आहुती देण्यासाठी तयार असतात त्याच लोकांना संगती घ्यायचा असते आणि तोच विचार आपण पुढे न्यायचा असतो. म्हणून ही सगळी सुरुवात करावं लागेल. श्रमण संस्कृती किती भिक्षू आहेत तिथे अकोला जिल्ह्यात? किती भिक्षू आहेत अकोला जिल्ह्यात? त्या असणाऱ्या ज्ञानज्योती भंतीजीच्या स्टेजवर बसणारे लोक हा होते. मगाशी धम्मचेती भंतीजीने जाणीवपूर्वक सांगितलं की कितीही काळ अभ्यास उपासकांनी केला तरी त्याचा जनतेवर प्रभाव होत नाही. कारण याला कारण तो लोभयुक्त आहे, मोहयुक्त आहे आणि रागयुक्त आहे. त्याच्या मनात तशा प्रकारचे तरंग आहे, तो पूर्ण नष्ट करू शकत नाही. भिक्षू हा राग मुक्त झालेला असेल किंवा प्रयत्न करणारा असेल, द्वेष पूर्ण मुक्त झालेला असेल किंवा प्रयत्न करणारा असेल, ज्या काही गोष्टी अहंकार पूर्ण करण्याचा प्रयत्न केला असेल त्याने नष्ट करण्याचा प्रयत्न केला असेल, हा जो मार्ग ते करतात ते स्वतःला जाणतात आणि ते निर्माण करण्याचं काम करतात. आपणही सुद्धा त्यातले महत्वाचे आहे. म्हणून इथे किती प्रभावी अभ्यासक असला तरी त्याचा प्रभाव होत नाही. तिथं लागेल जातीचे. म्हणून तुकोबाराय म्हणतात इथे पाहिजे जातीचे हे काम नव्हे येडा गबाळाचे. हे काम कोणाचं? लोककल्याण करण्याचं काम कोणा? ज्याच्याकडे जो वारसा दिला त्याचंच नैतिक कर्तव्य आणि त्यांनी ती नैतिकता पाडली पाहिजे आणि त्या नैतिकतेच्या मार्गाने सुरुवात केली पाहिजे. तरच खऱ्या अर्थाने पुन्हा इथे श्रमण संस्कृतीचा विजय होईल आणि सगळेचे सगळे लोक आपण त्या इतिहासाचे साक्षीदार असू. नसेल तुमचं नाव याच्यात, नसेल तुम्हाला इतिहासामध्ये कोणी विचारल, पण एक दिवस असा येईल की तुम्ही त्या चळवळीमध्ये होता, त्याच्यात तुम्ही जाणीवपूर्वक दर्दी म्हणून तिथे उभा राहिला होता. हा त्यातला एक महत्वाचा भाग असणार आहे. त्यासाठी सुरुवात करणं गरजेचं आहे. म्हणून हे सगळं काम करत असताना पुन्हा बाबासाहेब आंबेडकरांच्या जन्माची आठवण करत असताना आम्ही त्याच भूमिकेतले लोक आहोत. बाबासाहेब आंबेडकरांना हळूहळू आपलंस करायला लागले. तुमचा सातारकर जो ब्राह्मण आहे, सोलापूरकर जो आहे का नाही, सोलापूरकर
मागच्या 2 वर्षात काय काय बरडला आणि काय केलं या लोकांनी, त्यांचं काहीच करू शकले नाही. जाणीवपूर्वक तो बोलला की आंबेडकर हे महार असू शकत नाही, ते ब्राह्मण आहेत. ही जर सुरुवात होत असेल, महार असू शकत नाही ते ब्राह्मण असू शकतात, त्या सोलापूरकर वाल्याचं काय कोणी केलं? काहीच करू शकत नाही. त्याला जर उठून उभं करायचं असेल, त्याला जर पुन्हा काढायचं असेल, तर ही संस्कृती पुन्हा तुम्हाला कदम 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 चालता चालता तुम्हाला ती पूर्ण नष्ट करावं लागेल. त्यासाठी फक्त आणि फक्त तुमच्या इमानदारीचा पणा, हा पणाला लावावा लागेल. तुमची संकल्पना आणि तुमचा दृढ संकल्प हा पूर्णत्वाला नेण्यासाठी प्रयत्न करावा लागणार आहे. सत्य बघायला शिका. काय सत्य आहे त्या सत्याची उजाळणी करा. सत्य काय आहे या सत्याचा कोणी सांगते म्हणून त्याच्यावर विश्वास ठेवू नका, कोणी बोलते म्हणून त्याच्यावर विश्वास ठेवू नका. म्हणून भगवान बुद्ध यही पद शिको या आणि प्रत्यक्ष अनुभव घ्या. काय जसं धम्माला बघण्याचं काम प्रत्यक्ष आल्यानंतर धम्मामध्ये काम केलं जाते, तसं चळवळीमध्ये सुद्धा प्रत्यक्ष यावं लागेल आणि सत्य करावं लागेल. लांबून तर सगळेचे सगळे दगड मारतात रे, पण ज्यावेळेस खऱ्या अर्थाने आतून डोकावल्यानंतर बघितल्या जाते, तर आम्ही आमच्या संस्कृतीवर दगडफेक करत आहोत, आम्ही आमची संस्कृती नष्ट करत आहोत, आम्ही आमच्याच लोकांना बदनाम करत आहोत, आम्ही आमच्यात. अरे तुमची जे बदनामीची परिस्थिती आहे किंवा तुमचा जो संघर्ष आहे, तो कोणाचा संघर्ष आहे? काल परवाला जे बाळासाहेब आंबेडकरांनी जो RSSच्या नागपूरला जो काय मोर्चा काढला, अरे बाळासाहेब आंबेडकर डायरेक्ट सांगतात की संघर्ष केवळ फक्त RSSचा आणि बहुजन समाजाचा आहे. तुमचा हितशत्रू कोण आहे? RSS आहे, ब्राह्मण आहे, मनुवादी आहे. बी संघपाल नाही ना, ज्ञानज्योती बत्तीजी नाही ना, कोण शत्रू आहे तुमचा? अरे मग एवढं बोंबलताय, सगळ्या गोष्टी करताय, तरी तुम्ही काय सत्य बघत नाही? या चर्चा करा त्यांच्या समोर, बसा त्यांच्या समोर, जे काय असेल ते न्याय निवाडा करा. कारण मी तुमचा आहे, तुम्ही माझे आहात. जोपर्यंत एकत्र येत नाही तोपर्यंत आपण इथला खल काढू शकत नाही. सत्य याच्यातून काही निष्पन्न होणार नाही. आणि हे जोपर्यंत आपण एकत्र बसल्यानंतरच या सगळ्या गोष्टी, कोणाचा अहंकार दुखला असेल म्हणून त्यांनी हे जे काय पोटसूट उठवलं असेल, कोणाचा काही भीतर उघड पडायचं असेल तर त्या माध्यमातून, अरे सत्य बोलण्याची भिक्षूंची परंपरा आहे. सत्य बोलू शकतात, ते सत्य तुम्हाला डायरेक्ट टोचल्या जात असेल तो भिक्षूचा दोष नाहीये. ते सत्य दाखवण्याचं काम करत, तुम्हाला राग येत असेल तर येऊ द्या, तुम्हाला दूर गेले तर जाऊ द्या. कारण सत्याचं अनुसंधान हे केवळ फक्त भिक्षू करू शकतात आणि त्या मार्गाची सुरुवात करणं गरजेचं आहे. आपणच सुद्धा त्या सत्याच्या मार्गाचं अनुसरण करायला शिकलं पाहिजे. तर आहे चळवळ तुम्हाला तुमची जिवंत ठेवायची असेल तर त्या RSSच्या ऑफिस मध्ये जाऊन दगड फेकायची हिंमत तुमची नाही. तुम्ही फक्त घर बसल्या रिकाम्या गोष्टी करणारे लोक आहात. तुम्ही केवळ फक्त घरातल्या घरात व्हॉट्सअपवर शिव्या देणारे लोक आहात. तुम्ही घरातल्या घरात, तुम्हाला लिहिता येतं काय तेवढंच लिहू शकता आणि तुमची कुवत काय तेवढीच कुवत आहे, बाकी काहीच कुवत नाही. अरे चळवळीमध्ये प्रत्यक्ष या आणि अनुभव घ्या चळवळीचा आणि तेव्हापासून चळवळ सुरू करा. तुम्हालाही समाधान वाटेल की मी काय करत आहे, अरे मी या मार्गात गेलोय. आणि सत्याच्या चळवळीमध्ये सहभागी होणं तेवढंच महत्वाचं आहे. खूप महत्वाची चळवळ या ठिकाणी गेल्या म्हणजे सुरुवातीला ज्या ज्ञानज्योती बत्तीजीने डायरेक्ट दीक्षाभूमी ते चैत्यभूमी लॉंग मार्च काढला, मी तिथेच होतो. तिथूनच वेलकम करायला मी चैत्यभूमीलाच होतो. हे सगळं महत्वाचं काम होतंय ना, तर आपण सुरुवात केली पाहिजे. आपण सुरुवात केली आहे, कोण आहेत कसे आहेत हे माहित नाही, पण सुरुवात करा. प्रत्यक्ष चळवळीमध्ये येण्याचा भाग करा. जोपर्यंत तुम्ही चळवळीमध्ये प्रत्यक्ष येत नाही तोपर्यंत बाहेरचे दगड बंद करा. कारण हे चळवळीसाठी खूप घातक होणाऱ्या गोष्टी आहेत. केवळ एक महत्वाचं आहे, मी माझ्या कार्यकर्त्यांशी एकाशी बोलत होतो आणि त्यांनी सांगितलं, बघा आमचे कार्यकर्ते किती जागृत आहेत म्हणून. मी त्यांना सांगितलं की आपली कॉन्फिडेन्शियल मीटिंग आहे, आपली गुप्त मीटिंग आहे, जरा ठराविक लोकांना आपण सांगा. एक कार्यकर्त्याला सांगितलं की मी अमुक व्यक्तीला सांगा की बाबा त्याला सांगा गुप्त मीटिंग आहे आणि तुम्ही उद्या संध्याकाळी बुद्धभूमीला या. तो गेला तिथं त्या दुकानवर आणि सगळ्याच्या सगळ्या समोर सांगते त्यांना की संध्याकाळी गुप्त मीटिंग आहे आणि तुम्ही सगळं आहे. और कुठे कॉन्फिडन्स आहे? एवढं तो धोरण नाही आम्हाला, एवढं धोरण नाही साध्या गोष्टीचं की काय करायला पाहिजे. म्हणजे आम्ही किती जागृत आहोत, आम्हाला काय करायचं आहे
बिलकुल भान विसरले लोक. फक्त आम्ही झपाटल्यासारखे काम करतो. ही झपाटण्याची वृत्ती आमच्यासाठी अजिबात लायकीची असू शकत नाही. ना चळवळीसाठी पुढे नेण्याचा आहे. आमच्यासाठी चळवळ पुढे न्यायची असेल तर दृढ संकल्पी होणं गरजेचं आहे आणि तो इतिहास पुन्हा त्या ठिकाणी आहे. म्हणून या मार्गाची सुरुवात करताना मला खूप हर्ष होत आहे की हे 2 वर्ष म्हणजे गेल्या वर्षी पण मी होतो आणि या वर्षी सुद्धा मी होत आहे. मला या गोष्टीचा मनोमन आनंद होत आहे की मला सुद्धा या म्हणजे लॉंग मार्च मध्ये सहभागी व्हायचं होतं. पण अडचणी माझ्या बऱ्याच आहेत. अडचणी यासाठी आहेत, अडचणी नाही आहेत, पण अडचणी असं म्हणतो की माझ्याकडे सुद्धा 21 एप्रिल पासून श्रामणेर शिबिर सुरू होत आहे. भंतीजीला आमंत्रित केलेलं आहे. धम्मचेती भंतीजीला अगोदर सांगितलं की बाबा भंतीजी, त्याने सांगितलं की भंतीजी निश्चित राहा, तुमची 23 तारीख आहे. 21 एप्रिलला शिबिराची सुरुवात होत आहे. 21 एप्रिल पासून ते 22 पर्यंत नांदेडचे भंतीजी आहेत आणि नांदेडचे भंतीजी झाल्यानंतर लगेच संध्याकाळी भंतीजी नारायणज्योती भंतीजीचं प्रवचन आहे बुद्धभूमीला. कारण आपल्याला ते जागृत करायचं आहे. ही ती चळवळ महत्वाची आहे. त्याच्यानंतर बघितलं आपण तर औरंगाबादचे भंतीजी आहेत, पुन्हा नांदेडचे भंतीजी आहेत, त्यानंतर नागपूरचे भंतीजी आहेत. ज्यांना आहे आणि विशेष महत्वाचा आहे की प्रत्येक भिक्षू जो आहे ना ते आपापल्या विषयामध्ये पारंगत आहे. ज्या मी काही निवडक भंतीजी आहेत, सगळेच भंतीजी मला इन्व्हाइट करायचे होते, पण तेवढंसं फारसं काही मला म्हणजे शक्य झालं नाही. पण या सगळ्या गोष्टीतून जे निवडक भंतीजी आहेत की जे चळवळी श्रमण संस्कृती अधिक झोपाट्याने पुढे नेऊ शकतात, त्यांच्याकडे ती ॲबिलिटी आहे, त्यांच्यात ती धमक आहे, त्यांच्यात तो दृढ संकल्प आहे, अशा वृत्तीचे भिक्षू माझ्याकडे मी केलेले आहेत आणि मी त्यातला एक आहे. म्हणून सगळ्या भिक्षू या 4-5 भंतीजींना मी आमंत्रण केलं. जरूर ते 4-5 भंतीजी माझ्याकडे येणार आहेत आणि लोककल्याण चळवळ काय त्या चळवळीच्या संबंधी हा जो कार्यक्रम करतील ते महत्वाचा आहे. म्हणून 21 तारखेपासून ते 1 मे पर्यंत हा जो काही कालखंड आम्ही श्रामणेर शिबिराचा केला, 12 दिवस होतात, पण 11 दिवसाचा पूर्ण व्यवस्था आहे आणि त्यानंतरचा कार्य जो आहे त्यासाठी आपला ज्या लोकांनी भोजन गेलाय त्या तारखा गेलेल्या आहेत आमच्या ऑलरेडी सगळ्याच गेलेल्या आहेत. नाश्त्याच्या तारखा काही 2-3 बाकी राहिलेल्या आहेत. फलाराचे जे काय संध्याकाळी लिक्विड लागेल त्यांना त्या लिक्विडच्या तारखा काही आहेत ते 2-3 शिल्लक आहेत. आणि त्या माध्यमातून दररोज संध्याकाळी 8 वाजल्यापासून तिथे आम्ही सुरुवात करणार. रात्री 30 तारखेला रात्री महापरित्राणाचं आयोजन केलं गेलंय. महाबोधी वृक्ष आहे की आमच्याकडे बोधी वृक्ष बुद्धगायाचा आहे, तिथं बुद्ध पूजा होईल. विशेष म्हणजे धातू सुद्धा भगवंताच्या थायलंडहून आणलेल्या आहेत, त्याची सुद्धा आम्ही पूजा करत असतो त्या दिवशी, पौर्णिमेच्या दिवशी, बुद्ध जयंतीच्या दिनानिमित्त तो एक कार्यक्रम आहे. आणि 1 तारखेला मिरवणुकीसह सगळे लोक या ठिकाणी हजर राहणार आहेत. एकमेव जिल्ह्यांमध्ये एकमेव असं ठिकाण होताना दिसते. आणि हे केवळ फक्त बीज संगोपनाला मोठं करण्यासाठी नाही आहे आणि बीज संगोपनाला मोठे होण्याची काही आवश्यकता नाही आहे. हे केवळ फक्त तुमच्या लेकरांसाठी आणि तुमच्यासाठी येणाऱ्या भविष्याची जी बांधणी आम्ही करत आहोत ते केवळ फक्त श्रमण संस्कृती टिकावी हा विचार या ठिकाणी दृढ होताना दिसत आहे. आणि म्हणून म्हणतो की तुमचा विरोधक कोण आहे हे तुम्ही ठरवा आणि त्यानंतर कोणाला काय बोलायचं आहे ते बोलणं सुद्धा हे तुम्ही सुरुवात करा. आपला विरोधक डायरेक्ट आहे, बाळासाहेब आंबेडकर सांगतात आमचा विरोधक डायरेक्ट आहे, ते सोडून आम्हाला सगळ्या गोष्टी ट्रोल करताना दिसतो. हे चुकीचं आहे, सबसेल चुकीचं आहे. याने इतिहास लिहिला जात नाही आणि याने इतिहासाची उजळणी होणार नाही. ती सुरुवात आपण कराल एवढं सगळ्यांकडून अपेक्षित करतो. मला या ठिकाणी जाणीवपूर्वक बोलावलं त्याबद्दल मी आयोजकांमध्ये धम्मचेती भंतीजीचा खूप खूप धन्यवाद देतो. आणि विशेषतः भंतीजी या ठिकाणी आलेत, त्यांनी जे महत्वाचं आहे ते सुद्धा 23 तारखेला येतील. ते आम्हाला सगळ्या जनतेला धम्मदेशना देऊन उपकृत करतील अशी याचना करतो. आणि आपलं जीवन सफल होण्यासाठी ते मार्गदर्शक ठरतील असंही सुद्धा या ठिकाणी जाणीवपूर्वक त्यांच्याकडून अपेक्षित आहे. हा जो लॉंग मार्च आहे हा लॉंग मार्च या ठिकाणी काही सूचना दिल्यानंतर पूर्णत्वाला जाईल. आणि याचं मलाही सुद्धा खूप मनोमन आनंद होत आहे की मी सुद्धा इथे सुरुवात करणार आहोत. आपण सगळेजण ज्या लोकांना शक्य होते ते लोक या लॉंग मार्च मध्ये सहभागी व्हा. पुढच्या वेळेस मी जाणीवपूर्वक याच चळवळीमध्ये किंवा ज्ञानज्योती भंतीजी सोबत मी सुद्धा या ठिकाणी लॉंग मार्च मध्ये सहभागी होईल. आपण बघूया, प्रयत्न करूया आणि चळवळ पुढे नेऊया. आपण सगळे बाबासाहेब आंबेडकरांचे लेकर आहोत.
आणि बापाने आमच्या सांगितलेली चळवळ पुढे नेण्यासाठी, पुढे रेटाळ ठेवण्यासाठी आम्ही ताकदीनं सहभागी हो एवढं सगळ्यांकडून अपेक्षित करतो. पुण्याच्या आपल्या प्रती, आपल्या कुटुंबियाच्या प्रती मंगल कामना करतो. मला बोलायचा जो चान्स दिला त्याबद्दल त्या आयोजकाला धन्यवाद देतो. भंतेजीकडून याचना करतो की आपणही सुद्धा एक शुभाशीष देऊन मला उपकृत करावं आणि सगळ्यांच्या प्रती मंगल कामना करत असताना आपण लॉंग मार्चची सुरुवात करावी. खूप धन्यवाद. सगळ्यांचं खूप मंगल हो, मंगल हो, मंगल हो.